आज आपण एक गप्पांसारखं बोलणार आहोत की आता उन्हाळा येतोय आणि या उन्हाळ्यामध्ये खूपच ऊन आहे बघा. रखरखीत ऊन. आपण जर खेडेगावात गेलो तर अक्षरशः धुळीचे रस्ते भगभगीत वाटतात अक्षरशः. अशा त्याच्यातून उष्णतेच्या वेव्ज येत असतात आणि त्या त्रास देत असतात. गरम गरम हवा येत असते. यालाच आयुर्वेदामध्ये काय म्हटले माहिती आहे का? अर्कवायू. अर्क म्हणजे काय? तर रुईचं झाड. हे अतिशय उष्ण आणि तीक्ष्ण असतं आणि ह्या ग्रीष्मामधला म्हणजेच उन्हाळ्यामधला सूर्य असतो तो सुद्धा उष्ण आणि तीक्ष्ण असतो. तुम्ही बाहेर जाऊन बघा. बाहेर जाऊन गेले तर काय होतं? त्वचेची आग व्हायला लागते, रसरस व्हायला लागते, डोळ्यांची रसरस व्हायला लागते. हे सगळं आपण उन्हात गेल्यावर अनुभवत असतो आणि हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्रास पाहायला मिळतं. अगदी आपण उष्माघाताचे बळीसुद्धा पाहतो. याचं कारण असं की उगीच लोक उन्हामध्ये फिरत असतात आणि फिरल्यामुळे होतं काय की डिहायड्रेशन होतं. तुमच्या शरीरामधला जो द्रवांश आहे त्याचं शोषण होतं, डिहायड्रेशन होतं आणि त्याच्यामुळे चक्कर येते. कधीकधी उष्माघात होतो, कधीकधी शरीरातली प्रचंड उष्णता वाढते आणि हीट जास्त वाढल्यामुळे त्या माणसाला चक्कर येते, तो बेशुद्ध पडतो आणि कधीकधी हे जीवघेणंसुद्धा ठरू शकतं. आता हे जर टाळायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काही ऋतुचर्या सांगितलेली आहे. त्याला ग्रीष्म ऋतुचर्या असं म्हणतात आणि ती जर पाळली, आयुर्वेदामधले सगळ्या ज्या ऋतुचर्या आहेत ना त्या त्या ऋतूमध्ये व्यवस्थित जर पाळल्या तर मनुष्य आजारी पडत नाही. तशीच ऋतुचर्या आयुर्वेदाने ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. ह्या ग्रीष्म ऋतूचं महात्म्य जे आहे ना ते सूर्याच्या इथे येऊन थांबतं बघा. सूर्य अगदी भगभगीत असतो, रखरखीत असतो, प्रचंड प्रमाणात आग ओकत असतो. यासाठीच आयुर्वेदामध्ये याला अर्कवायू असं म्हटलेलं आहे. मगाशी म्हटलंच आहे मी. परंतु या जोडीला आयुर्वेदामध्ये काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यावरून लक्षात येतं की ऋतू कसे काम करतात. आपल्या ह्या संस्कृतीमध्ये 6 ऋतू सांगितलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते 6 ऋतू आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. तर ते 6 ऋतू म्हणजे आता पहिला जो ग्रीष्म ऋतू आहे ना तो सगळ्यात उच्च कोटीचा असा ऋतू आहे की ज्या ऋतूमध्ये मनुष्याच्या प्राणीमात्रांच्या शरीरामधलं बळ हे हिरावून घेतलं जातं, काढून घेतलं जातं आणि त्यालाच म्हणायचं आदान काळ. आदान काळामधला परमोच्च कोटीचा कुठला जर ऋतू असेल तर तो हा ग्रीष्म ऋतू आहे बघा. आणि ह्या ऋतूमध्ये त्यासाठीच आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आपल्या शरीरामध्ये 5.5 लिटर रक्त आहे, पाणी आहे. 70% पाणी आपल्या शरीरामध्ये असतं आणि हे जर पाणी कमी झालं तर आपल्या शरीराची फिजिओलॉजी, आपल्या शरीराचं क्रियाशारीर किंवा शरीराच्या आतल्या घटकांची क्रिया ही कमी कमी होत जाणार आहे, ढासळणार आहे आणि आजारी पडण्याची शक्यता सुद्धा वाढणार आहे. यासाठी आपल्या शरीरामध्ये रसरक्तामध्ये जाईल असं हायड्रेशन झालं पाहिजे, असं पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे बघा. यासाठीच उन्हाळ्यामध्ये ग्रीष्मामध्ये आपल्या शरीरामध्ये जो द्रवक्षय होतो त्याची आपूर्तीही झालीच पाहिजे. म्हणूनच निसर्गाने या ऋतूमध्ये काही फळं निर्माण केली आहेत. संत्री आहेत, मोसंबा आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, नारळाचं पाणी आहे, आंबा आहे. अशी विविध फळं जी पाण्याने भरपूर आहेत, पाण्याच्या अंशाने भरपूर आहेत, पाणेदार आहेत, अशी फळं निसर्गाने या ऋतूमध्ये आपल्याला केलेली दिसतात. आणि ही फळं जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये द्रव गोष्टींची आपूर्ती होते, आपलं शरीर रिहायड्रेट होतं आणि या फळांद्वारेच आपल्याला आवश्यक असणारे जे पोषकांश आहेत, आपल्याला आवश्यक असणाऱ्या थोड्याशा गोड गोष्टी आहेत आणि आपल्याला आवश्यक असणारे इलेक्ट्रोलाइट जे आहेत ते आपल्या शरीराला मिळत असतात आणि हे मिळाल्यानंतर आपलं शरीर तरोताजा होतं आणि आपण फ्रेश होतो. आता एक फरक सांगतो. फळं खाण्यामध्ये आणि फळांचे फर्मेंटेड रस खाण्यामध्ये काय फरक आहे ते. आता जे फळांचे रस काढले जातात त्यांना टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये टिकवण्याचे काही केमिकल्स टाकले जातात, जसं सोडियम बेन्झोएट आहे. आता ह्या गोष्टी हे केमिकल जे आहेत त्या फळाच्या रसामध्ये घातले तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढत नाहीत. मग जर बॅक्टेरिया ह्या फळांच्या रसामध्ये वाढत नसतील तर त्या तुमच्या शरीराला, तुमच्या जिवंत शरीराला असे फळांचे रस कसे बरं पोषक ठरतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. आपल्या पोटामध्ये बॅक्टेरियाज असतात, चांगले बॅक्टेरियाज असतात. हे पचवण्याचं काम करत असतात, पचनशक्ती चांगलं ठेवण्याचं काम करत असतात आणि त्यामधूनच आपलं शरीर चांगलं राहतं. आणि अशा गोष्टी, प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या गोष्टी, मिक्स केलेल्या गोष्टी जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीराला नक्कीच त्या तापदायक ठरतात, आपल्याला ते व्याधीग्रस्त करू शकतात. यासाठी ताज्या फळांचे रस, ताज्या फळांचे, जिवंत फळांचे रस हे जिवंत असतात. आपल्या जिवंत शरीरामध्ये जेव्हा आपण ते जिवंत रस घेतो तेव्हा आपल्या शरीरामधल्या जिवंत पेशींना ते संपृक्त करतात, त्याचं प्रीणन करतात आणि त्यांना ताजतवानं करत असतात. यासाठीच आपण नेहमी ताज्या फळांचे ताजे रस घेतले तर त्याचा जास्त फायदा होतो. ताजी फळं डायरेक्ट खाल्ली तरी त्याचा चांगला फायदा होतो. यासाठी या ऋतूमध्ये
ताज्या फळांचे रस हे घ्या, ताजी फळं खा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये द्रव भागाची आपूर्ती होईल आणि तुमचं शरीर रिहायड्रेट होईल. दुसरी ग्रीष्म ऋतुचर्येमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हात फिरू नका. कारण नसताना उन्हात फिरू नका. जर उन्हात फिरायची वेळच आली, उन्हात फिरणं हे अनिवार्य असेल, तर पांढरे सुती तलम कपडे घाला, पांढरी टोपी डोक्यावर घाला, जेणेकरून तुमच्या डोक्यावर डायरेक्ट ऊन लागणार नाही. बाहेर जाताना जमल्यास कांद्याची एखादी चपटी फोड तुमच्या डोक्यावर ठेवली तर उन्हाची बाधा होणार नाही. आपण हिंदीमध्ये म्हणतो लू लागणं, खूप उन्हामधून फिरलं तर लू लागते, म्हणजे लघवीची जळजळ होते, डोळ्यांची रसरस होते, त्वचेची आग होते. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर मी आता उन्हामध्ये जाताना ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या नक्की करायला विसरू नका. तिसरा मुद्दा म्हणजे आपला आहार कसा असावा. ग्रीष्म ऋतूमध्ये आपला आहार कसा असावा. तर हिवाळ्यामध्ये मागे बोललो होतो की मस्त जड असा बृहण करणारा, तुमच्या शरीराचं पोषण करणारा असा आहार घ्या. तर असंच ग्रीष्म ऋतूमध्ये करून चालणार आहे का? तर नक्कीच चालणार नाही आहे. याचं कारण आपला ग्रीष्म ऋतूमधला अग्नी, आपली पचवण्याची ताकद ही अतिशय कमी झालेली असते. आपण जड गोष्टी पचवू शकत नाही. मग यासाठी करायचं काय? तर आपण ज्या गोष्टी सहज पचवू शकू आणि ज्या पचायला हलक्या असतील आणि शरीराचं पोषण करणाऱ्या असतील अशाच गोष्टी आपण घ्यायला हव्यात. त्यासाठी ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, जुना तांदूळ, मुगाची डाळ, ज्वारीचे इतर पदार्थ, नंतर फळफळावळ जी मी सांगितलीत, भेंडीची भाजी, वेलीवरच्या भाज्या, दुधी भोपळा, घोसाळं, कारलं, चक्री भोपळा, पडवळ अशा भाज्या आपल्या खाण्यामध्ये जर आपण ठेवल्या तर त्याचा आपल्या शरीराला पोषणासाठी चांगला फायदा होतो. आपण भेंडी घेऊ शकतो, आपण शेवगा घेऊ शकतो. अशा भाज्याही आपल्यासाठी या ऋतूमध्ये चांगल्या असतात. या जोडीला आपण कैरीचं पन्हं घेऊ शकतो. जर तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल, तुमची पित्त प्रकृती नसेल तर तुम्ही कैरीचं पन्हंसुद्धा घेऊ शकता. इतर फळांचे रस घेऊ शकता. आणि जर मुगाच्या डाळीची कैरी, म्हणजे आता कैरी आपण कशाची करतो, डाळ कैरी, तर आपण हरभऱ्याच्या डाळीची करतो. जर हरभऱ्याची डाळ पचवता येत नसेल तर मुगाच्या डाळीची कैरी करा, ती पण सुंदर होते. आणि याशिवाय कोकम सरबत आहे. कोकम सरबतसुद्धा पित्तशामक आहे. ते तुमच्या शरीरामधल्या रसरक्तामध्ये पटकन जाऊन तुमच्या शरीराचं प्रीणन करतं, तुमच्या शरीराला फ्रेश करतं. त्यामुळे कोकम सरबतसुद्धा ह्या ऋतूमध्ये घ्यायला हरकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. शिवाय सब्जा सांगायचं विसरलो मी. तुळशीचा सब्जा असतोच, परंतु एक सब्जा नावाचे, म्हणजे सब्जा म्हणजे कशा छोटे छोटे बी असतात काळ्या रंगाचे, ते आयुर्वेदाच्या दुकानात मिळतात. ते सब्जाचे बी तुम्ही नारळाच्या पाण्यामध्ये किंवा फळांच्या रसामध्ये घालून घेतले तरी त्याचा चांगला फायदा होतो. सरबतामध्ये घालून घेतले, नंतर कोकमच्या सरबतामध्ये घालून घेतले तरी फार छान फायदा होतो. शरीरातली उष्णता बऱ्यापैकी कमी होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सब्जाचे बी डायरेक्ट सरबतामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा नारळाच्या पाण्यामध्ये घालायचे नाही. तर काही वेळ ते एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा सब्जाचा घालून ते भिजत ठेवायचे. ते नंतर फुलतात. त्याच्यावर एक वेगळं असं कवरिंग येतं, असं पारदर्शक कवरिंग असतं ते. आणि त्याच्यानंतर ते 1 चमचा तुम्ही सरबतामध्ये घालून ते घेऊ शकता. त्या सब्जामध्ये एक थंडावा असतो आणि तो थंडावा तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर, इतर फळांच्या रसामध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये थंडाई येते, हीट कमी होते. पित्त प्रकृतीचे लोक आहे, ज्यांना रक्तपित्तीचा त्रास आहे, नाकातून रक्त येण्याची सवय आहे, घोळणा फुटायची सवय असे, ज्यांना जास्त म्हणजे ह्या ऋतूमध्ये जास्त घोळणा फुटतो, डोळे लाल होतात, अशांनी अशी सरबतं, सब्जा मिक्स करून सरबतं घ्यायला काही हरकत नाही. काही नाही मिळालं ना तर धन्याचं पाणी घ्या, जिऱ्याचं पाणी घ्या, ते सुद्धा थंड असतं. कोथिंबीरीचा रस घेऊ शकता. कोथिंबीर घ्यायची, मिक्सरमध्ये बारीक करायची, पाण्यामध्ये बारीक करायची, त्याचा रस घ्यायचा, तो सुद्धा थंड असतो, तो सुद्धा पित्तशामक असतो. पुदिन्याचा रस आहे, पुदिना तुम्ही बारीक करून त्याचा रस काढून घेऊ शकता किंवा सरबतामध्ये पुदिना थोडा असा कुस्करून किंवा थोडा मिक्सरवर वाटून तो घालू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या सरबतामध्ये एक प्रकारचा थंडावा येईल आणि आतमधलं पित्त कमी होईल. या सगळ्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत तशा, परंतु आता जेवढ्या गोष्टी सांगितल्यात तेवढ्या तुमच्या ग्रीष्म ऋतुचर्येसाठी, तुमच्या आहार विहारासाठी, म्हणजे तुमचा आहार कसा असावा यासाठी फारच पुरेशा आहेत. ह्या वर्षी आपल्याला प्रचंड उष्णता आपल्या वातावरणात आपल्याला दिसते आहे. याचं कारण असं की ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे, त्रिवार सत्य आहे. आपण बघतोय की रशियाचं युक्रेनचं युद्ध झालं, नंतर इराणचं अमेरिकेचं युद्ध झालं. याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दारुगोळा वापरला गेला. त्याच्यामुळे झालं काय की प्रचंड स्फोट झाले आणि एनर्जी लिबरेट झाली, ती वातावरणात मिक्स झाली, हीट एनर्जी वातावरणात मिक्स झाली आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढलं. तसंही यावर्षी आणि मागच्या वर्षी प्रचंड प्रमाणात, तीव्र प्रमाणात पावसाळा होता, हिवाळा होता. त्याप्रमाणेच यावर्षी उन्हाळा हा अतिशय जास्त प्रमाणात आहे. विदर्भामध्ये पाहाल, अकोल्यामध्ये पाहाल तर अक्षरशः 46 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेले हो. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतोय. अगदी सगळं करपून जाते की काय अशी भीती निर्माण होतीये. यासाठीच मी आता या ज्या गोष्टी सांगितल्यात
त्या गोष्टी पाळा, व्यवस्थित पाळा. आणि जर घरामध्ये AC नसेल तर फॅनचं वारं शक्यतो टेबल फॅनचं घ्या. आणि ते शक्य नसेल तर वाळ्याचं पाणी व्यवस्थित मधून स्प्रिंकल करायला विसरू नका. पाण्यामध्ये वाळा भिजत टाकायचा आणि नंतर भिजल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर स्प्रेमध्ये सगळीकडे फवारायचं. त्याच्यामुळे सुद्धा वातावरणामध्ये वाळ्याचा शीतगुण आणि पाण्याचा शीतगुण याने वातावरण थंड होतं आणि या उन्हाळ्याची लाही सुद्धा कमी होते. हे सगळे ग्रीष्म ऋतुचर्येमधले असलेले उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आणि आपण सर्वच जण या उन्हाळ्यामध्ये आपलं आरोग्य व्यवस्थित जपू शकू. आजचा विषय कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर आवडला तर सबस्क्राईब आणि कमेंट द्यायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.